जामकर आता त्या पावतीमुळे चौकशी सुरू करणार आणि एकदा जर का त्याने चौकशी सुरू केली म्हणजे त्याला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागणार। त्याआधी मला पुढचा प्लॅन रेडी केला पाहिजे। त्या माधुरीच्या एम नावाच्या पेंडेंटचं काहीतरी केलं पाहिजे। काहीतरी व्हिडिओग्राफर आवो काय हुडकताय? जमिनीचे कागदपत्र किती गहाण ठेवली आहे, किती कर्ज आहे, किती फेडले, किती बाकी आपल्याला समजायला नकोय। उद्या तो यायचा आणि म्हणायचं की समजा जमिनीचे पैसे द्या म्हणून, मग कसं काय आपण करणार? हा बरोबर आहे तुमचं, नाही तर तो जामकर पैशांसाठी आपली सगळी जमीन लुबाडल। अहो तुमचं समजा खरं आहे वो, पण हित उडकून तुम्हाला काय बी घावणार नाही। का बरं? अहो तुम्हाला आठवत नाही का, मागच्या वेळेला आत्या नव्हत्या का म्हणल्या की जमिनीचे कागदपत्र त्यांच्याकडे आहेत आणि त्यांनी ती लपवून ठेवली ती कागदपत्र माझ्याकडे आहे, ती जपून ठेवल्यात मी। हे विसरलोच मी। हा पण मला नाही वाटत ते तुमच्या हाताला लागून देतील म्हणून जमिनीची कागदपत्र। असं कसं नाही हाताला लागून देणार? महत्वाची कागदपत्र आहेत ती, कशी देत नाही तेच बघतो थांब। फुले अगं काय करतेस माझ्या खोलीत इथं? अगं मी काय विचारते, मी काय गटूळ ठेवलंय व इथं? ते मी नसताना माझ्या खोलीत येऊन हुडाकतेस? अहो आत्या तसं नाही आत्या, ते झाडू मारायला आले होते म्या। झाडू मारायला दोघी दोघी लागतात होय ग? लाले तू कशाला आलीस ग इथं? मी ते आत्याबाईंना बोलवायला आले होते। बघ लाले, घरच्यांना काय बी कारण सांगून गांडावतीस, पण मी ना उडत्या पाखराची पिसं मसते, मला नाही गांडवायचं। आणि तू किती शानी आहेस ना हे मला चांगलं माहिती आहे, कळलं का? चिवळ्या तू बी आहेस ना इथं? येतानाच मला हळूहळू सुगावा लागला होता। अरे मोडद्या, स्वतःच्या आईच्या खोलीत येऊन चोरी करायला तुला लाज कशी वाटत नाही रे? हा ए म्हातारे, चोरी नव्हतं करत मी। मग काय करत होता? जमिनीची कागदपत्र हुडकत होता? मला काही समजत नाही वे। अरे ह्या जन्मात ना तरी तुला जमिनीची कागदपत्र तुझ्या हाताला लागणार नाहीत, कळलं का? निघायचं बघा इथनं, निघा। तुमचं मुडद बसवलं, तुमचं खांतलं डबरं लवकर। अगं म्हातारे, महत्वाची कागदपत्र आहेत ती, बघितली नाही तर कसं कळणार कसा व्यवहार झालाय, कितीचा झालाय? सांग कसं कळणार? आणि त्या जामकरने फसवले म्हणजे? हा जी। होय का? अरे तो तुझ्यासारखा नाही, त्याला चांगला ओळखते मी, त्यामुळे तुम्ही निघायचं बघा, कळलं का? निघा। तू काय कागदपत्र वर घेऊन जाणार आहेस काय? तुझ्या माघारी समजा माझंच आहे ना हे? अरे तुझं लागलं दर, तुझं तुला भरली रागात पिती, माझ्या मरणाची वाट बघतो, पण मी तशी मरणार नाही। हे बघ, हे जर असं तुम्ही केलं ना तर सगळी इस्टेट आहे ना गावाला बोलवीन आणि त्याच्या नावावर करीन, मग बसा बोंबलत। अहो चला जाऊ दे, तुम्ही आत्याच्या नादाला लागू नका, चला। अहो चला म्हणते ना, चला जाऊ जाऊ।
आजी माझा पण हात सोड, जाऊ द्या मला. ही हात सोडते पण त्या भामट्याच्या मुडद्याच्या नादाला लागू नकोस, नाही तर जीवानीशी जाशील. तेवढं ध्यानात ठेव. हा जावा. साहेब आत सर. सर ते सोनाराला घेऊन यायला लावलेलं ना, हेच ते. सर काय सेवा करू? 32 किलो सोनं पाहिजे, कॅश देतो. गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. काय काय सेवा पुरवू शकाल तुम्ही? सर दागिन्याच्या काही डिझाईनच चांगल्या, वहिनीनं खूप आवडतील. दुर्दैवानं तुम्हाला वहिनी नाही आहे. आय एम सॉरी. अरे म्हणजे साहेबांचं अजून लगीन नाही झालं आणि साहेब अशी सेवा करून घेत नाहीत, आत ठेवती. सर माझ्याबद्दल काय? तुमचंच आहे? हो ही माझीच आहे. काय सांगू शकाल याच्याबद्दल? सर ही काही दिवसापूर्वी माधुरी नावाची मुलगी दुकानात येऊन गेली. तिनं 2 चेन आणि 2 सेम पेंडंट बनवले. एकावरती जी आणि एकावरती एम लिहिलं होतं. ठीक आहे, जा तुम्ही. काय लागली सेवा? जा. येतो सर. साहेब एम नावाची चेन म्हणजे माधुरी, जी म्हणजे? त्यांची ज्यांची नावं गावात जी पासून सुरू होतात त्या सगळ्यांना घेऊन या. वाढवा काम. चालेल सर. जय सर. लाले, मी भाजी भाकरी केली, तेवढं डाळ भात लावून घ्या तू. हा आऊ, कुठं चाललात? टोकलंस का? बाहेर पडायला लागलो की लगेच टोकायचं. घाण सवय आहे तुझी. तुझी बायका तर काही दागिने देणार नाही, ती म्हातारी जमिनीचे कागदपत्र देणार नाही. मग मी काय करायचं? मला काहीतरी करायला पाहिजे की नाही? हा? येतो जाऊन मी. मला किती बी टोमणं मारा, काय फरक पडत नाही मला. आत्या, यांच्या हक्काच्या जमिनीचे पेपर तुम्ही ह्यासने का देणं झालाय? हा देती सगळी कागदपत्र जमिनीची, म्हणजे मला रस्त्यावर आणणार. एका बी घरातल्या माणसावर माझा विश्वास नाही. ती माझ्याकडे कागदपत्र आहेत ना, ती सुरक्षित आहेत. तुमच्याकडे दिली ना तर मला फार पत्रावळीगत बी किंमत देणार नाही तुम्ही. तर नाही तर लई जाच करतोय नाही का आम्ही तुमच्यावरती. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.